श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये एक देवघर असतं आणि खरंच आपल्या घरामध्ये देवघरासाठी एक नियोजित जागा हवीच. कारण अगोदर आपल्या घरामध्ये देवांना स्थान हवं, देवांना जागा हवी आणि त्यानंतर आपल्याला सर्वांनाच जागा हवी. देवघरात म्हणजे साक्षात देव बसलेले आहेत अशी एक आपली भावना असते आणि असतात पण. कधी कधी आपल्याला त्याचा अनुभव पण बऱ्याच जणाला येत असतो. तिथून जी ऊर्जा निघते ना, ती ऊर्जा आपल्या सर्व घराला ती ऊर्जा पुरेशी असते. तिथली जी चांगली ऊर्जा, जी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून जी सकारात्मक ऊर्जा देवघरातून सगळीकडे पसरत असते, ती ऊर्जा म्हणजे आपल्या घरातल्या सर्वांचं संरक्षण करणारी असते. आणि आपल्या घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडं आपल्या देवघरापासून आपल्याला मिळत असतात. कारण देवघर जसं असावं तसं माणसाचं नशीब घडतं, तसं माणसाचं घरातल्या व्यक्तींचं आयुष्यसुद्धा घडत असतं असं म्हणतात. म्हणून तर देवघरातल्या काही चुका म्हणजे आपल्यासाठी खूप मोठ्या चुका मानल्या जातात आणि ह्या चुका आपल्याला करायच्या नाहीत. मग देवघरामध्ये आपण कोणत्या चुका करतो, कोणत्या चुका आपल्याला देवघरामध्ये करायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्णच माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. म्हणजे देवघरासमोर एका वाटीत साखर आपण ठेवत असतो. प्रत्येकजणच वाटी देवघरासमोर निश्चितच असते. देवघर कसंही असो, भले छोटं देवघर असो, मोठं देवघर असो, घरात देवघर असलं म्हणजे त्या देवाच्या समोर साखरेची वाटी ही भरलेली असतेच. भरलेली नसली थोडी का वाटी साखर अशी ना ती असते. आणि ती साखरेतली वाटी आज सकाळी देवासमोर साखर ठेवली म्हणजे त्या साखरेतल्या वाटीतली साखर ही उद्या सकाळपर्यंत देवासमोर अशीच असते. मग ती साखर देवासमोर अशीच असावी का, ती वाटी तिथेच ठेवावी का, आणि या वाटी जर इथे ठेवली तर आपल्याला त्याबद्दल काय होतं, म्हणजे आपल्यावर त्याचे परिणाम चांगले होतात का वाईट होतात, या सर्व गोष्टीचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आहे ना स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या मालिनी लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असो, आता देवघर म्हणजे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या घरातली. आणि या देवघरामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला सुद्धा भेटतात बघा. देवघरामध्ये देवघराची एक जागा नियोजित असते. तसं तर देवघर आपल्या घरामध्ये ईशान्येच कोपऱ्याला हवं किंवा पूर्व दिशेला हवं आणि आपलं तोंड हे पूजा करताना देवाकडे हे पूर्व दिशेला आणि हे देवांचं तोंड हे पश्चिम दिशेला हवं आणि आपलं तोंड पूजा करताना पूर्व दिशेला हवं. मग अशा प्रकारे आपल्या घरामध्ये एक देवाची जागा हवी. आता देवाची जागा भलेही तुम्हाला हा कोपरा नसेल मिळाला तर तुम्ही जी पूर्वेची भिंत आहे त्या भिंतीला खटून सुद्धा आपण देवघर ठेवू शकतो. कारण ती जागा देवासाठी शुभ आणि योग्य मानली जाते. कारण देवांची सुद्धा जागा असते नियोजित. देव तर सर्व ब्रह्मांडात व्यापलेले आहे, अणुरेणूसुद्धा देव आहेत. पण आपण देवाला कुठलीही जागा ठेवा, त्यात काही प्रश्न नाही, पण आपल्याला दिशा ह्या महत्त्वाच्या आहेत. आपण कोणत्या कडून कोणती ऊर्जा घेऊ शकतो. पूर्व दिशेच्या बाजूकडून आपल्याला घरामध्ये चांगल्या लहरी उत्पन्न होत असतात आणि तिकडे बघून जर देवाची पूजा केली तर आपल्यावर एक चांगले आपल्या घरामध्ये एक चांगल्या लहरी, चांगल्या गोष्टी घरामध्ये येत असतात. म्हणून आपल्यासाठी दिशा महत्त्वाच्या आहेत, देवासाठी नाही आहेत. म्हणून देवघराची दिशा ही ठेवावी आणि आपलं देवघराकडे तोंड असावं. तर देवघरामध्ये काही मोजक्या वस्तूसुद्धा असायला हव्यात. देवघरामध्ये काही वस्तू अजिबात ठेवायच्याच नसतात. आता बरेच लोक देवघरामध्ये बऱ्याच चुका करत असतात आणि त्या चुकाचे परिणामसुद्धा होतो. असं नाही की आपण देवघरात चुका केल्या म्हणजे देव आपल्यावर कोपतील किंवा आपलं काही वाईट करतील, असं काही होत नसतं. पण देवघरामध्ये ठेवलेल्या वस्तूचा काहीतरी छोटा मोठा परिणाम हा आपल्यावर होतच असतो. कारण त्या घरामध्ये आपण वावरतो, त्या घरामधून आपल्याला एक ऊर्जा मिळत असते. आपल्या सर्व गोष्टीसाठी ऊर्जा मिळते. आपण हातात घेतलेली कामं असो किंवा त्या घरात आपलं पुरं आयुष्य जातं. आयुष्यामध्ये बरेच अशी कामं असतात. आपलं बरेच कामे असतात. कुणाची कुठले हे अनेक कामे असतात आणि देवघरात एक चांगली ऊर्जा निर्माण होत असते. आणि म्हणून तर देवघराविषयीच्या काही चुका खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. तर देवघरामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये ही एक चूक आपल्याला आवर्जून करायची नाही की देवघरासमोरची ही जी साखर याच्यामध्ये ठेवलेली असते. आता ही साखरेची जी वाटी आहे ना, ती देवघरासमोर बऱ्याच जणांच्या आज ठेवली ना पूजा करून की उद्या सकाळच्या पूजेलाच आपण त्यातली साखर काढत असतो. आता तोपर्यंत ही वाटी आणि ही देवघराच्या समोर असते. मग बघा, ही साखर इथंच आहे, पण या साखरेला
किती मुंग्या लागत असतील, या साखरेवर किती किटाणू बसत असतील, या साखरेला किती डाळ, चिलटं जे काही किटाणू बसत असतील. आणि तेच देवाच्या समोर बघा, आपल्यासमोर कोणी काहीतरी मांडलं, आपण आता देवांना प्रसाद ठेवतो, याला याच्या सभोवताली पाणी फिरवतो आणि आपण देवाला प्रसाद ठेवून देतो. मग हा प्रसाद देवाला एवढाच असतो, त्यामध्ये एवढाच प्रसाद असतो आणि तो देवाला खायला किती वेळ लागतो. एक भावना आपली असते ना, आपण देवासाठी साखर ठेवत असतो, मग तो देवाला खायला काही जास्त वेळ लागत नाही, पण आपण अख्खे 24 तास ती समोरच वाटी ठेवतो. आता तुम्हाला एकदा जेवण झाल्याच्या नंतर आपल्या समोर तसंच ताट राहिलं तर आपल्याला कसं वाटेल? चांगलं वाटेल का बरं? तसंच ताट जेवण झाल्याच्या नंतरचं ताट तसंच ठेवलं तर आपण जेवताना त्या ताटाचं कौतुक करतो. जेवताना ते ताट आपल्याला समोर हवं असतं. पण जेवण झालं ना, की लगेच आपण ताट उचलत असतो. समोर ठेवलेली साखर ही आपण देवासमोर किती वेळ ठेवावी हाही प्रश्न आहे. देवाला एकदा साखर ठेवली म्हणजे ती उचलायचीच नसते का? उचलायची असते. देवासमोर साखर प्रसाद ठेवल्याच्या नंतर आपण सुद्धा देवाचा तो प्रसाद घ्यायचा असतो. थोडा खायचा असतो. आपल्या घरातील व्यक्तींना द्यायचा असतो. बघा, आपण मंदिरात गेलो किंवा कुठेही गेलो तर आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांना प्रसाद वाटप करतात आणि त्यामध्ये थोडासा प्रसाद शिल्लक राहतो की बाबा कुणी येईल आणि नंतर त्याला देता येईल. आता देवघर म्हणजे आपल्या घरातलं एक मंदिरच झालं ना, तर मग देवघरामध्ये आपण सतत ती जर साखर तशीच ठेवत राहिलो तर त्याचे परिणामसुद्धा असतात ना. म्हणजे देवाच्या समोर देवाला थोडा राग पण येत असेल, पण देव आपल्याला म्हणून दाखवतो का? नाही. पण काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात, की ही साखरेची वाटी एकदा इथे मंडल काढून ठेवली, त्यातली साखर आपण सर्वांनी प्रसाद घेतली, देवाला पण प्रसाद दिला, तर नंतर ही साखरेची वाटी आपण थोडीशी बाजूला सरकून ठेवावी. म्हणजे समोर देवाच्या उचलून बाजूला ठेवावी. त्यावर काहीतरी आपण झाकण ठेवावं आणि नंतर ती साखर ठेवावी. म्हणजे आपल्या घरात सुद्धा आपल्याला कधी वाटलं प्रसाद, पण पूर्ण प्रसाद हा संपवत नसतात, पण देवाच्या समोर तसा ठेवायचा नाही, तर थोडा बाजूला ठेवायचा देवाच्या देवघरात आणि झाकून ठेवायचा. म्हणजे त्यावर किडे, मुंग्या असं काही त्याला लागणार नाही. ती साखर स्वच्छच राहील बघा. आणि जे पाण्याचा एखादा ग्लास किंवा पाण्याचा आता स्वामींसाठी तर आपण तांब्या ठेवलेलाच असतो झाकून, पण एक ग्लास नैवेद्य दाखवलेलं जे पाणी असतं, ग्लास असो तुमच्याकडं, काही काही पण असो, लोटा असो, ग्लास असो, तो पण पाणी झाल्याच्या नंतर आपण झाकून ठेवावा. आणि त्यानंतरच बघा आपण असं देवासाठी ठेवायचं असतं. जसं आपण आपल्याकडे पाहुणे आल्याच्या नंतर त्यांची व्यवस्था करतो ना, तशी देवाची करायची. त्याच प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत. आणि देवासमोर तशी जर साखर आपण ठेवली तर किंचित देवाला रागही येत असेल, आणि कधी कधी आपण देवाच्या रागाच्या भरात एखादे काही मागायला जाऊ देवाला, तर ते देईल का देव? देत नसतो ना. तुम्हाला बघा राग येऊ द्या, एखादी व्यक्ती तुमच्या कितीही आवडीची असू द्या, पण ती तुम्हाला रागाच्या भरात ती जर व्यक्ती समोर आली तर तुम्ही त्यांच्यावर पण चिडसाल ना. असं देव काय आपल्याला साक्षात चिडणार नाही, पण काही गोष्टी त्या बळीपुरत्या आपल्या ज्या मागायच्या होत्या त्या आपल्याला मागता येणार नाहीत किंवा त्या चांगल्या घडणार नाहीत. याचे काहीतरी परिणाम आपल्यावर दुष्परिणाम हे पडतच असतील. त्यामुळे आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे, की देवासमोरची साखर ही खरंच बाजूला ठेवावी. खरंच देवासमोर ठेवलेली साखर ही उचलून ठेवावी का? किंवा बाजूला ठेवावी का? देवासमोर साखर किती वेळ ठेवावी? देवासमोर साखर ठेवल्यानं आपल्यावर कोणते वाईट परिणाम घडतात, तर याबद्दलची माहिती तुम्हाला आता मिळालेलीच आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल, की देवघरासमोरची साखर ही कुठे ठेवावी आणि कशी ठेवावी. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर नक्कीच एक लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू असाच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.